कितीही फॅशन आली आणि गेली तरी साडी हा एक असा पेहराव आहे जो कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही। साडी नेहमी ट्रेंडिंगमध्येच असते आणि ट्रेंडिंगमध्येच राहणार आहे, कारण साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेचं सौंदर्य हे अजून खुलून दिसतं। आपलं कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असू द्या तरी सुद्धा सणावाराला आपल्याला नवीन साडी हवीच असते। यावरून साडी हा महिलांचा किती आवडीचा विषय आहे हे आपल्याला समजतं। असं असलं तरी साडीमध्ये सगळ्यांमध्ये उठून दिसावं, सुंदर दिसावं, आकर्षक दिसावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं। त्यासाठी साडी नेसल्यानंतर साडीचं फॅब्रिक कोणतं असावं, साडी कशा प्रकारे स्टायलिंग केली पाहिजे, साडीचा ब्लाउज कसा असावा, साडीवरती दागिने कशा प्रकारे घातले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं असतं। बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत हे बघूया। नंबर 1, साडीचं फॅब्रिक। आता जर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश दिसायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, साडीचं फॅब्रिक निवडताना तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी जाणार आहात, कोणत्या ठिकाणी जाणार आहात, कोणत्या ओकेजनसाठी जाणार आहात हे खूप जास्त मॅटर करतं। म्हणजेच काय, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी जाणार असाल, एखाद्या लग्नासाठी, एखाद्या बारशासाठी जर जाणार असाल तर अशा वेळी साडीचं फॅब्रिक निवडताना ज्या सिल्कच्या साड्या असतात त्या साड्या तुम्ही निवडायच्या। बरोबर जर तुम्ही कॅज्युअली कुठे बाहेर जाणार असाल किंवा कॅज्युअल मीटिंगसाठी जाणार असाल, ऑफिसला जाणार असाल, अशा वेळी तुम्ही कॉटनच्या साड्या नेसल्या पाहिजेत। त्याचबरोबर जर संध्याकाळी एखादं इव्हेंट असेल, एखादी पार्टी असेल, नाईट पार्टी असेल, रिसेप्शन असेल, अशा प्रकारचे संध्याकाळचे जे प्रोग्राम्स असतात अशा वेळी जेव्हा तुम्ही साडी निवडता तेव्हा ज्या साड्यांवरती स्टोन वर्क असतं किंवा टिकली वर्क असतं, सिक्विन वर्क असतं असतात अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडल्या पाहिजेत। अशा प्रकारे जर तुम्ही ओकेजन वाईज साड्या निवडल्या तर तुम्ही साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। बघा, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्नासाठी गेलेला असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कॉटनची साडी घालून गेलेला असाल तर तुम्ही अजिबात आकर्षक दिसणार नाही। या उलट जर तुम्ही एखाद्या नाईट पार्टीसाठी, इव्हेंटसाठी किंवा रिसेप्शनसाठी जर गेलेला असाल, म्हणजे संध्याकाळच्या एखाद्या फंक्शनसाठी जर तुम्ही गेलेला असाल आणि जर त्या ठिकाणी जाताना तुम्ही काठपदर साडी नेसून गेला तर ते अजिबात चांगलं नाही वाटणार किंवा त्यामध्ये तुम्ही अजिबात आकर्षक दिसणार नाही। त्यामुळे साडीचं फॅब्रिक निवडताना तुम्ही कुठल्या ओकेजनसाठी निवडताय हे सुद्धा तितकंच मॅटर करतं। नंबर 2, योग्य पेटिकोटची निवड। आता बऱ्याच अशा महिला आहेत, मुली आहेत, त्या काय करतात, साडीसाठी पेटिकोट निवडताना जे घेरवाले पेटिकोट असते, ज्याला की झालर असते, अशा प्रकारचे पेटिकोट निवडतात। या पेटिकोटमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं, पण हे जे पेटिकोट आहेत यावरती जर तुम्ही साडी नेसली तर तुमच्या साडीला परफेक्ट लुक येत नाही किंवा तुमचा जो शेप आहे तो परफेक्ट दिसत नाही। कुठेतरी तुमची साडी ही फुगल्यासारखी दिसते, एक बल्की लुक येतो। त्यामुळे जर तुम्हाला साडीमध्ये परफेक्ट दिसायचं असेल, परफेक्ट शेपमध्ये जर तुम्हाला साडी नेसायची असेल तर मार्केटमध्ये खूप छान छान प्रकारचे स्लिम फिट वाले पेटिकोट आहेत जे की स्ट्रेचेबल असतात आणि एकदम बॉडीला छान फिटिंगमध्ये बसतात। आता हे जे पेटिकोट आहेत यावरती जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा तुमची साडी ही परफेक्ट नेसली जाते आणि तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा खूप स्लिम ट्रिम दिसण्यासाठी खूप मदत होते आणि साडीमध्ये एक कर्वी लुक मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त मदत होते। अशा प्रकारचे जे घेरवाले पेटिकोट आहेत ते घालण्यापेक्षा हे जे स्लिम फिट वाले पेटिकोट मार्केटमध्ये आहेत तशा प्रकारचे पेटिकोट तुम्ही यूज करा। आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, स्लिम फिट वाले जे पेटिकोट आहेत तर त्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नाही किंवा हे जे पेटिकोट आहेत ते वरती सरकले जातात, तर ते कशामुळे होतं? जेव्हा तुम्ही स्लिम फिट वाले पेटिकोट विकत घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तुमची जी साईज आहे त्या साईजपेक्षा 1 ते 2 इंच मोठे पेटिकोट घ्या, जेणेकरून हे जे पेटिकोट आहेत ते खूप जास्त तुमच्या बॉडीला फिट बसणार नाहीत आणि पेटिकोट जेव्हा तुम्ही घालता तेव्हा हे पेटिकोट वरती सरकले जाणार नाहीत। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्लिम फिट वाले पेटिकोट निवडू शकता आणि अशा प्रकारचे पेटिकोट तुम्ही यूज करा जेणेकरून तुमचा साडीमधला लुक स्टायलिश दिसण्यासाठी खूप जास्त। नंबर 3, साडीचा ब्लाउज। आता आपली साडी कशी दिसणार आहे हे आपण ब्लाउज कशा प्रकारचे घालतो यावरती डिपेंड असतं। बघा, आपली साडी एकदम साधी सिंपल असेल आणि त्यावरती जर आपण छान ब्लाउज स्टिच करून घेतला तर ती सिंपल साडी सुद्धा खूप सुंदर दिसते। पण या उलट जर आपण खूप छान साडी घातलेली असेल, खूप महागातली साडी घातलेली असेल आणि त्यावरचा जर ब्लाउजच परफेक्ट नसेल तर ती साडी सुद्धा अजिबात चांगली दिसत नाही। त्यामुळे तुमच्या साडीवरचा ब्लाउज परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं। आता पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती ब्लाउज स्टिच करायला जाता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, काठपदर साड्या ज्या असतात तर त्या ट्रॅडिशनलमध्ये येतात। त्यामुळे अशा साडीवरती जेव्हा तुम्ही ब्लाउज स्टिच करता तेव्हा खूप जास्त एक्सपेरिमेंट करायला अजिबात जायचं नाही। अशा प्रकारच्या साडीवरती जेवढे तुम्ही सिंपल सोबर ब्लाउज शिवाल तेवढाच तुमचा लुक हा अधिक आकर्षक। म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती ब्लाउज शिवून घेता तेव्हा ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या एकदम कोपऱ्यापर्यंत ठेवा, वरती थोडासा तुम्ही पफ ॲड करा, मागच्या बाजूला सिंपल असे स्क्वेअर गळे असतील किंवा राऊंड गळे असतील असे सिंपल गळे काढा आणि त्या गळ्यांना तुम्ही साडीचे काठ बसवू शकता। अशा प्रकारे सिंपल सोबरमध्ये तुम्ही सिल्क साडीचे जे पॅटर्न्स असतात ते ट्राय करा। जेवढा तुम्ही सिल्क साडीवरती सिंपल ब्लाउज शिवाल तेवढीच तुमची सिल्क साडी एकदम
ट्रॅडिशनल दिसेल, एकदम सुंदर दिसेल। आता जर तुमची काठपदर साडी किंवा सिल्कची साडी एकदम सिंपल असेल, एकदम प्लेन असेल, अशा साड्यांवरती ब्लाऊज निवडताना छान असं अरीवर्क नक्की करून घ्या। कारण काय होतं, जेव्हा तुमची साडी ही प्लेन असते आणि अशा प्लेन साडीवरती जेव्हा तुम्ही वर्क केलेला ब्लाऊज घालता तर ओव्हरऑल जो लुक आहे तो एकदम परफेक्ट दिसतो, खूप सुंदर दिसतो। या उलट जर तुमची साडी खूप जास्त भरजरी असेल, खूप जास्त तुमच्या साडीवरती डिझाईन असेल, तर अशा वेळी साडीवरती ब्लाऊज निवडताना किंवा ब्लाऊज स्टिच करून घेताना एकदम सिंपल पॅटर्नचे ब्लाऊज स्टिच करा। यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक हा बॅलन्स आउट होईल आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा आकर्षक दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता जर तुमची साडी थोडीशी वेस्टर्नमध्ये असेल, जसे की जिम्मीचू साड्या असतात किंवा जॉर्जेटमध्ये स्टोन वर्क केलेली साडी असते, सिक्विन वर्क केलेली साडी असते, अशा प्रकारच्या ज्या पार्टीवेअर साड्या असतात, अशा प्रकारच्या साड्यांमध्ये जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करता तेव्हा खूप वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। जसे की स्लीव्समध्ये तुम्ही बेल स्लीव्स ट्राय करू शकता, फ्रिलवाले स्लीव्स ट्राय करू शकता। बरोबर ज्या प्रकारचा मी ब्लाऊज आता स्टिच केलेला आहे तशा प्रकारचा नेट बसून तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेस्टर्न साड्यांवरचे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। यामुळे काय होतं, तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा खूप स्टायलिश दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही उठून दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच साडीची पिन। आता जर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश दिसायचं असेल, यंग दिसायचं असेल, तेव्हा साडीची पिन करताना प्लीट्सवाली पिन शक्यतो अवॉइड करा। कारण काय होतं, जेव्हा स्टायलिश दिसण्याचा विषय येतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, साडीची पिन करताना तुम्ही ओपन पल्लू ठेवा, म्हणजे सिंगल पिन ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची पिन करा। यामुळे काय होतं, तुम्ही खूप जास्त स्टायलिश सुद्धा दिसता आणि जर तुमचं बेली फॅट जास्त असेल किंवा तुमची जर तब्येत जास्त असेल तर ती सुद्धा हाईड होण्यासाठी अशा प्रकारची ओपन पिन आपल्याला खूप जास्त मदत करते। त्यामुळे जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही ओपन पल्लू नक्कीच ट्राय करू शकता। आता बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच अशा महिला असतात, मुली असतात की त्यांना ओपन जो पल्लू असतो तो इझिली हँडल होत नाही किंवा त्यामध्ये त्यांना खूप जास्त इरिटेट होतं। तुम्ही तुमचा ओपन पल्लू छान पिनअप केला तर तुम्हाला ओपन पल्लू कॅरी करायला अजिबात अवघड जाणार नाही, तुम्ही इझिली तो कॅरी करू शकता। नंबर 6, योग्य उंचीवरती साडी नेसा। आता मी खूप महिलांना बघितलेलं आहे, त्या काय करतात, साडी नेसताना खूप वरती साडी नेसतात, एवढ्या वरती साडी नेसतात की त्यांच्या पायाचे जे घोटे असतात ते सुद्धा विजिबल होतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। किंवा बऱ्याच महिला अशाही असतात की त्या साडीवरती नेसतात आणि त्यांचा पेटीकोट जो असतो तो खाली असतो, तर ते सुद्धा दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। जेव्हा पण कधी तुम्ही साडी नेसता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, साडी नेसताना जर तुम्ही हिल्स घालणार असाल तर आधी पायामध्ये हिल्स घाला आणि नंतर साडी नेसायला घ्या। यामुळे काय होईल, तुमची साडी जमिनीपासून किती अंतरावर ठेवायची आहे हे तुमच्या लक्षात येईल। आता साडी नेसताना साडीची उंची किती असावी, साडी नेसताना साडी अशा प्रकारे पण नेसायची नाही की ती साडी अलगद तरंगत राहील आणि साडी नेसताना एवढी पण खाली नेसायची नाही की साडी पूर्णपणे लोळेल। तर साडी नेसताना साडी ही जमिनीला एकदम पॅरलल असावी, तुमचा साडीमधला लुक हा एकदम परफेक्ट दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही स्टायलिश सुद्धा नक्कीच दिसाल। ही खूप छोटी टिप आहे पण तितकीच महत्त्वाची आहे, साडी नेसताना ही चूक अजिबात करू नका। नंबर 7, दागिने। आता आपण साडी छान निवडलेली असेल, ब्लाऊज परफेक्ट स्टिच करून घेतलेला असेल, पण जर आपण साडीवरती दागिने चांगल्या प्रकारे नाही निवडले तर आपला पूर्ण लुक हा खराब दिसू शकतो। त्यामुळे साडीवरती दागिने निवडताना सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं असतं। जसं की आपण जर सिल्क साडी नेसलेली असेल तर सिल्क साडीवरती नेहमी गोल्डचे दागिने खूप सुंदर दिसतात, त्यावरती वेगळ्या प्रकारचे जसं की ऑक्सिडाइज असेल किंवा डायमंड असेल अशा प्रकारचे दागिने अजिबात घालायचे नाहीत। जेव्हा तुम्ही काठपदर साडी नेसता, सिल्कची कुठलीही साडी नेसता, तेव्हा अशा प्रकारच्या साडीवरती गोल्डचे दागिने जे की मॅट फिनिशिंगमध्ये येतात किंवा टेम्पलची ज्वेलरी असते, अशा प्रकारचे जे दागिने असतात तेच सुंदर दिसतात। या उलट जर तुम्ही कॉटनची साडी नेसणार असाल तर कॉटनच्या साडीवरती तुम्ही ऑक्सिडाइजचे दागिने तयार करू शकता किंवा डायमंडचे दागिने सुद्धा कॉटनच्या साडीवरती खूप सुंदर दिसतात। या उलट जर तुमची साडी पार्टीवेअर असेल, म्हणजे वेस्टर्नमध्ये तुमची साडी असेल, ज्या साडीवरती सिक्विन वर्क असेल, स्टोन वर्क असेल, अशा प्रकारची जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा या साडीवरती गोल्डचे दागिने अजिबात मॅच होत नाहीत, ऑक्सिडाइज दागिने तर अजिबातच मॅच होत नाहीत, तर अशा साडीवरती डायमंडचे दागिने किंवा कुंदनचे दागिने खूप सुंदर दिसतात। जसं की मी आता स्टोन वर्कवाली साडी घातलेली आहे आणि या साडीवरती मी डायमंडचं हे मंगळसूत्र घातलेलं आहे आणि ते या साडीवरती परफेक्टली मॅच होत आहे। अशा प्रकारे तुम्ही साडीचा जो पॅटर्न आहे त्यानुसार दागिने निवडायचे आहेत, तेव्हाच तुमचा लुक हा साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आज पुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।